हॅलो, नमस्कार. मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी व्लॉगमध्ये. माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग. इथे माझी सकाळी सकाळी तुम्ही बघाल तर बाहेरची मस्त अशी देवपूजा झाली. उंबरट्याला हळदीचं लेपन केलं, छान अशी रांगोळी काढली आणि बाहेरची मस्त अशी देवपूजा करून घेतली. शमीचं झाड लावल्यापासून सकाळ संध्याकाळ शमीच्या झाडाला सुद्धा दिवा लावते, अगरबत्ती लावते आणि खूप छान वाटतंय. घरात येताना पूर्व हाताला शमीचं झाड लागतंय. त्याच्यानंतर व्हिडिओ वगैरे काहीच बनवला नाही, तर डायरेक्ट मी तुम्हाला 3-3:30ला दुपारी भेटते. तर इथे बघा माझ्याकडे कोण पाहुणे आले. घरात आल्यानंतर तुम्हाला मी सांगतेच, पण सर्वात आधी पाहुण्यांना घरामध्ये घेते. त्या आहेत माझ्या आत्या सासूबाई आणि मामा साहेबांच्या आत्या आणि मामा आहेत. तर आमच्याच गावाला आहे, म्हणजे इथून आमचं गाव 8 किलोमीटर आहे. तर आत्यांचं माहेर पण तेच आणि सासरसुद्धा तेच. तर मी खूप दिवसापासून त्यांना ना आम्ही दोघांनी पण बोलवलं होतं का आत्या या. तर कमीत कमी ते बोलवल्यानंतर 3-4 महिन्याने आले आहे. कारण काही नाही तर काही कामं चालू राहतात. पुन्हा त्यांनी घराचं काम वगैरे काढलं होतं, त्यांचं फरची वगैरे टाकली ना, मग त्यांना काही जमलंच नव्हतं यायला. तर मग आज ते आल्या आहे आमच्याकडे. मुक्कामासाठीच बोलवलं त्यांना आणि म्हटलं आता 2 दिवस थांबा आल्या आहे. तर आत्या आणि मामा आल्याबरोबर त्यांना पाणी दिलं, पाया वगैरे पडले आणि आता चहा ठेवला आहे. तर त्या मला म्हणे नको आत्ताच 3:30 वाजले, एवढे लवकर नको ठेवू, 5-1 वाजता चहा ठेवा. पण मी म्हटलं 5 वाजता मी पुन्हा चहा ठेवील, पण तुम्ही आत्ता आले आहे आणि 2 तास तसंच बसून राहायचं. तर मग मी इथे ना आत्यांना मामांना आणि मला चहा ठेवला. आमच्या आत्या नऊवारी पातळ नेसतात बघा, नऊवारी पातळ, डोक्यावर पदर, किती छान दिसतात ना. जेव्हा कधी त्या मोखाड्याला आल्यानंतर आमच्या ऑफिसमध्ये न चुकता त्या येणारच मला भेटायला, यांना भेटायला. कधी हे असले तर आल्याबरोबर विचारतील, अण्णा काय रे तुझी तब्येत बरी आहे का, शारदा बरी आहे का, पोरं बरे आहे का. मी नसले तर मला विचारतील अजून शारदा आली नाही का, मग हे सांगतात अजून नाही आली, ती येणारच. तर त्या म्हणतात मी मोखड्यामध्ये आले आणि तुम्हाला न भेटता घरी गेले तर मला असं वाटतं का मी काहीतरी विसरले, म्हणजे त्यांना ते चुकल्यासारखं वाटतंय, सवयी पडली आहे ना. तर आता इथे माझा स्वयंपाक वगैरे झाला. इथे आत्यांना मामांना आणि यांना जेवायला दिलं. तर आत्या मामा मला म्हणे का तू पण बस जेवण करायला. तर मी म्हटलं थोडंसं तुम्हाला आधी मी वाढते आणि त्याच्यानंतरच मी पण बसते जेवायला. आमचे जेवणं वगैरे झाले आणि मग ते तिघंजणं मस्तपैकी बाहेर गप्पा मारत बसले. तोपर्यंत मी किचनवरचे कामं आवरते. खूप छान हवा वगैरे त्या स्पेसमध्ये सुटली आहे आणि पाऊससुद्धा नाही. तर मग बसले म्हणे गप्पा मारीत. माझ्या आता किचनवरचे इथं तुम्ही बघाल तर सर्वच कामं आवरले. किचन एकदम स्वच्छ क्लीन करून ठेवला. उद्यासाठी किचन एकदम तयार झालं आहे. आता मी पण म्हटलं आता जरा वेळ गप्पा मारते. आणि यांचं बघा घरी आल्यानंतर सुद्धा असे कामं काही नाही तर काही चालूच राहतात. आमचे जेवणं वगैरे झाले आणि बघा इथं आत्या, हे मामा, आम्ही सगळेजण बसलोय बाहेर गप्पा मारत आणि खरंच खूप मस्त वाटतं. आज आत्या मामा आलेत ना, तर घरातलं वातावरण पण खूप छान वाटतं. घरामध्ये असं घर भरल्यासारखं वाटतंय. तर आत्यांना त्या आल्याबरोबर म्हटलं का उद्यासुद्धा तुम्ही थांबा, जाऊ नका. तर त्या म्हणतात का उद्या मी जाणार आहे. तर हे बघा त्या बसले आहेत. बाहेर गप्पा मारीत बसलो, पण बाहेर आहे ना खूप थंडी वाजायला लागली. मग आम्ही ना घरामध्ये आलो. तर आता नाही ते मी घर झाडून घेते आणि बिछाने टाकते. बाहेरचे कपडेसुद्धा घरामध्ये वाळत घातले. हॉलमध्ये एका लाईनीत असा मी बिछाना टाकला आहे आणि आम्ही आता मस्तपैकी अंग टाकून गप्पासुद्धा मारणार आहे. तर छान वाटतं असं कोणी पाहुणे वगैरे आले आणि घर खरंच खूप भरेल वाटतंय. आधी अभ्यास करतोय त्याच्यामुळं तो मध्ये बेडमध्ये आणि आम्ही असं बसलो इथे गप्पा गोष्टी करत. सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. पहाटेचे 5:30 वाजले आणि इथे मी उठले. तर चला आता उठल्यानंतर लगेच माझी जी काही तयारी वगैरे आहे ती चालू केली. हे मॉर्निंग वॉकला गेले, आधी मॉर्निंग वॉकला गेला आहे आणि आत्यांना आणि मामांना म्हटलं तुम्ही झोपा नका उठू लगेच. तर हे बघा मी आत्यांसाठी ना हे पातळ आणलं आहे. बरेच दिवस झाले हे पातळ आणून. माझ्या मते एप्रिल महिन्यामध्ये मी हे पातळ आत्यांना आणलं, पण आत्यांना काही यायलाच जमलं नाही. पातळाचं सूत खूप मस्त आहे, त्याच्यावर ब्लाऊज पीससुद्धा काठावरचाच मॅचिंग घेतलेला आहे आणि पारक दुकानामधून नाशिकला घेतलेलं आहे आणि कलर पण खूप छान आहे. कलर आहे ना यांच्या पसंतीचा. हे म्हणे का असंच पातळाचा कलर घे. मी काठपदराचं बघत होते, पण हे म्हणे आत्याबाई कधी येते तर तू बघते ना आत्याबाई काठापदराचे पातळ नाही नेसत, तर हे पातळ आत्याबाईला छान दिसेल. मग ते पातळ घेतलं. आता इथे आत्या मामांची आंघोळ झाली, त्यांना चहा दिला
आत्यांना उपवास आहे तर मी रात्रीच त्यांना म्हटलं मी साबुदाणा भिजत घालते, तर त्या म्हणे मला साबुदाणा पण खायचा नाही. मग म्हटलं रताळे उकडील, रताळे पण नको, भगर बनवील, भगर पण नको, मी उपवासाला म्हणे काहीच खात नाही. मग म्हटलं तुम्ही एवढं आता ह्या वयात असे उपवास धरतात आणि काहीच खाती नाही तर चक्कर वगैरे येईल किंवा मग उपवासच धरत जाऊ नका ना. तर त्या म्हणे नाही ग मला ती पहिल्यापासून सवय आहे, मला काय वाटत नाही. तर मग मी पुन्हा त्यांना चहा वगैरे दिला, मस्तपैकी शिरा बनवला, सगळ्यांनी आम्ही नाश्ता वगैरे केला, गरमागरम शिरा खाल्ला. आणि इथे ना बाहेर झाडं लावायचं काम चालू आहे, तर यांनी ना 2 मजूर बोलवले. आत्यांना आणि मामांना वरती बघायचं होतं का कसे फ्लॅट जे काही नवीन आहेत ते बांधले, तर मग हे वरती आत्यांना आणि मामांना फ्लॅट दाखवायला घेऊन गेले होते. आणि मग आत्यांनी मामांनी फ्लॅट वगैरे बघितले आणि आता नाही ते झाडं लावायचं काम सुरू केलंय. तुमचे इथे गुणगान गात होते भाऊ देताना भाऊ माणूस चांगलाय. गणपती दुसऱ्या दिवशी नाही थांब थोडं हा पण मग याला या ना गणपतीत या ना 2 दिवस. पण त्याच्यात काय म्हणजे गणपतीत आल्या मग देवाला यायचं नाही का असं काय या ना आता या ना जरा चांगलं वाटतंय. चल दादा आधी चांगलं वाटलं आता पण काय तुम्ही आल्या आणि ताबडतोब निघाले. मुक्कामी राहिले म्हणते एक ते काय एक रात्र काय लय मोठं. आत्या सावकाश हा सावकाश हळूच उतर. आज मी करतेच हे काम, घरी असले तर हे करीन. हा गोळ्या औषधं घ्या तुमच्या मामा राहू द्या. ते भाजीचा डबा जरा उभाच ठेवा. हां गेल्या गेल्या मामांना म्हणा जेवण करून घ्या. हां चला. आत्या आणि मामा घरी गेले आणि इथे ना आता मी आधीसाठी पनीरची भाजी बनवायला घेतले. त्याला पनीरची भाजी खायची आहे. तर कालपासून आत्या आणि मामा आले ना तर घरात खरंच घर भरल्यासारखं वाटलं आणि खूप छान वाटलं. रात्री आम्हाला गप्पा करता करता 12:30 वाजले आणि मग आम्ही झोपलो. तर इथे ना बघा मस्त अशी पनीरची भाजी बनवली. आता कमी गॅसवरती भाजी शिजायला ठेवते, झाकण ठेवून छान अशी भाजी शिजवून घेतली. वरतून आता कोथिंबीर टाकली. किचनवरचे जे काही कामं होते ते आवरले, किचन स्वच्छ पुसून वगैरे घेतला. मग म्हटलं चला आज आहे ना मस्तपैकी हा माझा देवपूजेचा कप्पा आहे, म्हणजे देवपूजेचंच हे पूर्ण कपाट आहे बघा. खालपर्यंत तुम्हाला इथे सर्व काही देवपूजेचं सामान दिसेल. तर आता हे 2 कप्पे आवरायला घेतले, त्याच्यानंतर हे खालचे 2 कप्पे आवरील. खूप खराब झाली. आणि देवपूजेचं सामान कसं आपण देवपूजा करताना सर्व काही बाहेर काढतो आणि ठेवताना घाई गडबडीत कधी कधी तसंच ठेवून देतो. तर वेळच्या वेळी कधी कधी वस्तूसुद्धा त्याच्यामधल्या सापडती नाही, ज्या आपल्याला लागत आहे ना त्या सापडत नाही. तर मग म्हटलं चला व्यवस्थित आवरून तरी ठेवते. तसंच होतंय बघा. परवा मला एका ताईने विचारलं होतं का ताई तुम्ही देव कशाने स्वच्छ करता, तर मी ते एक लिक्विड तुम्हाला दाखवलं होतं गोधाजल चंदेरी. का याच्याने मी म्हटलं चांदीचे देव मी स्वच्छ करते. आणि मी तुम्हाला काय बोलले होते का दुसरं लिक्विड संपलंय जे तांब्याचे आणि पितळाचे देव स्वच्छ करते ते लिक्विड संपलंय. पण ते सुद्धा लिक्विड आहे. आता हे कपाट आवरायला घेतलं ना तर त्याच्यामध्ये सापडलं. तर हे बघा श्रीनिवास गंगाजल लिक्विडचं नाव आहे. श्रीनिवास गंगाजल आणि गोधाजल सुद्धा नाव राहतं, पण ह्या लिक्विडचं नाव आहे श्रीनिवास गंगाजल. आणि कधी कधी फक्तच गोधाजल नाव असते. तर बघा त्याच्याने हे देव मी स्वच्छ करते. तर ते मी आत्ता बघितलं इथं, मग म्हटलं चला तुम्हाला तरी दाखवूया. अशा पद्धतीने मी देवपूजेचं कपाट पूर्ण आवरलं एकदम व्यवस्थित. जिथली वस्तू तिथं ठेवले आणि जरा मोकळं सुटसुटीत ठेवलं म्हणजे ना प्रत्येक वस्तू लगेच वेळच्या वेळी सापडेल. वेगवेगळ्या कलरमध्ये माझ्याकडे रांगोळीसुद्धा भरपूर आहे, तर ती एका कप्प्यात ठेवली आहे. ह्या कपाटामध्ये मी पूर्ण देवपूजेचे साहित्य ठेवते आणि खूप छान आत्ता आहे ना अशा पद्धतीने ठेवले. त्याच्यामुळे ना मला वेळच्या वेळी सर्व काही वस्तू सापडतील. जी लागणारी गोष्ट आहे ना ती पटकन माझ्या हाताशी लागेल. तर चला आता मी ह्या व्हिडिओचा एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच सांगा.
व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ.